एवढा खर्च काय केला असं बाबांना पण मायावाल्या. पहिलेच पैसे नाही पेराले पैसे नव्हते. इकडून तिकडून जोडजाड करून आम्ही पेरणं केलं. आणि आता अजून इकडे काय घेऊन आले एवढं मोठं शेंगदाणे गुडचे लाडू आणि रवा बेसनचे पाकातले लाडू. काय रे तरी बाबांनी एवढा खर्च केला असं पण. मग अजून समोर चालून काही वावराचं काम आलं म्हणजे तर मी सगळ्याच्या समोर घरी बोलू शकली नाही बाबाले. आई जावायला लागली असन कामाले आणि बाबाले चांगले काम लागले असन म्हणून होई पैसा खर्च करणं सुरू केला बाबांना. काय गरज होती? येते तर भेटीला येऊन जाते चुपचाप एक बिस्किटचा पुडा घेऊन. एवढं सगळं आणायची काय गरज होती? इच्छा होऊन राहिली माई बी जाऊन येतो जराची 2 दिवस राहून येतो. अजून हाल चाल माहीत होऊन जाईन कसे काय आहे काय नाही सगळं माहीत होऊन जाईन मला. पण कालच बाबा गेले आणि आज मी माहेरी जातो म्हणून तर धैर्याचे बाबा बी जाऊ नाही देवाचे आणि आता बाई बी नाही जाऊ देवाच्या. कोणीच म्हणन कालच तर तुझे वडील गेले म्हणून आज कायले जातं म्हणून तू असेच म्हणतील. कोणीच मला जाऊ देवाचं नाही आता माहेरी. काय करू गड्या आता मी सीधी जाईन आणि म्हणून का त्या बाई मला जावाचं आहे माहेरी तर मला उलट तिलट बोलून बसान. सीधी तर जाऊ शकत नाही मी. मला काही ना काही युक्ती करावं लागेल आता माहेरी जावासाठी. तेव्हाच माझ्या जाणं होईल. काय करू काय पाहतो मी काही ना काही करतोच मी. माहेरी जातोच मी. नाही काही तर 2 दिवसासाठी बाहेर गेली म्हणजे माझ्या डोकं चालते. इथं बसून बसून कमरेत बसून काही माझ्या डोकं चालणार नाही. शांत आहे वातावरण. आता बाई बी माळ जपून राहिल्या आणि मामाजी बी मस्त पेपर वाचून राहिले. आता मामाजीसाठी मस्त गरमागरम आलं टाकून चहा आणतो. बिंदू ताई अरे आली काय ललिता ये बरं आता पटपट. मी तो येऊ वाट पाहत होती. करू लाग बरं पटपट स्वयंपाक. मग परी झोपली आहे तर मग ते उठली म्हणजे मग काही वापरू देत नाही ते. तू भाजी बनव नाही तर तू पोया बनव. काय बनवतो तुझ्या मतानं आणि पटकन 2 हाताने 4 हाताने स्वयंपाक करून ठेव. बिंदू ताई मी मामाजीसाठी चहा बनवतो. पाणी येऊन राहिलं मस्त तर चहा लागतेच ते 2 वेळा सकाळी दुपारपर्यंत. तर मी त्याच्यासाठी मस्त आलं टाकून चहा बनवतो. म्हणे का तर मामाजी चहा बनव म्हणे का? नाही म्हणे नाही बिंदू ताई पण मी स्वतःहूनच बनवून देतो आज. आता म्हणलंच पाहिजे का हमेशा मामाजीनं. मामाजीला वाटत असं का काय सुनबाईला त्रास देऊ बा हमेशा म्हणून मी स्वतःहूनच बनवतो आता. हा बरं आलं बरं जराशे मी मामाजीसाठी चहा बनवतो. बनव. बापरे अरे 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 बापरे काय बातम्या होय बा काय बातम्या होय रे बा. काऊन काय झालं? अरे बापरे कायले करून राहिले असं? काय आलं पेपरात लिहून? पायनं समोता पायनं कसं पाणी कशी बरसात येऊन राहिली. हे पाय कसा पाऊस येऊन राहिला. अरे बापरे पूर गावं वाहून येऊन राहिला. हे बा किती पूर. आसाम मधलं वय म्हणते बापा हे आसाम मधलं एवढा पूर आहे म्हणते आसाम मध्ये. लय मोठा बाबा घराचे घर पडून राहिले म्हणते. बापरे बाबा. हो असं नाही तर काय. आपल्या इकडे पाणी नाही पडत म्हणून काय झालं कुणीकडे लय पाणी पडते असं. आता ह्याच बातम्या येईन आता 2 महिने. इकडे पूर आला आणि तिकडे पूर आला तिकडे महापूर आला. घ्या मामाजी चहा घ्या मस्त आला टाकून बनवला. अरे वा सुनबाई तुम्हाला कसं कळलं का मला ह्या टायमाला चहा पाहिजे म्हणून? हो फक्त आधीच होती मला चहाची. पण म्हटलं आता तुम्ही दोघे जणी स्वयंपाकाला लागल्या तर काय त्रास देऊ म्हटलं. पण तुम्हाला कसं समजलं? तुम्हाला मा मनातली गोष्ट कशी कळाली मला चहा पाहिजे म्हणून? ते आलं टाकून. मामाजी एका कुटुंबात राहतो आपण. मग कुटुंबातल्या कोणत्या व्यक्तीला काय पाहिजे काय नाही हे कुटुंबातल्या सगळ्याला एकमेकाबद्दल माहित असलं पाहिजे. मला तर माहित आहे. मी इथून गेली ना आता तुमचं लक्ष नसन तुम्ही पेपर वाचत होते. मी इथून गेली ना तर मला वाटलंच का तुम्हाला चहा पाहिजे म्हटलं तर पटकन गेली आणि तुमच्यासाठी चहा मांडून घेतला आलं टाकून मस्त. हो सुनबाई आणा चहा द्या मस्त. आता मग वाचन बोटा पेपर आता चहा पिऊन घेतो मस्त. अमय काय करून राहिली बोला इथं कायले बसली तू आणि मग पाहिले कायले धरून राहिली? सोड बापा. काय पाय दाबून देतो ना आता बाई तुमचे दुखत असन ना. आता तुम्हाला दम्याची शिकायत आहे तर पाय बी दुखत असन तुमचे तर हे पाणी पावसाचं का नाही जास्त उमयते ये पाय गी दुखणं तर पाय दाबून देतो ना तुमचे. बापा ललिता हा आज अचानक कसा एवढा पुडका आला तुला? राहू दे नाही दुखत नाही पाय राहू दे. अचानक कसं काय? काही खास काम आहे का तुला? काही गोष्ट म्हणून घ्यायची आहे काय? अचानक माझ्या पाय दाबून राहिली. राहू दे नको दाबून दुखत नाही पाय. नाही आता बाई तसं काही नाही. तुमची सेवा करू वाटली म्हणून पाय चेपाले बसली तुमच्या. बाकी तसं काही नाही आहे ना मनामध्ये. पण आता बाई बोल काय पण काय काही नाही आता बाई काही नाही. तुम्ही मार जपा मी पाय दाबतो तुमच्या. नाही ललिता आताच एवढी खराब परिस्थिती नाही आली मायावर तर तुम्हाला पाय दाबतो. नको बापा नको दाबू राहू दे. जाय काम करू लाग तिले बिंदूले जरासं जाय. दुपारचा स्वयंपाक करू लाग जाय पटकन होईल. ठीक आहे आता बाई मग दुपारी दाबून देईन तुमचे पाय. नाही बापा दुपारी नको दाबू माझे पाय नको दाबू राहू दे. बिंदू ताई आज दुपारचा पुरा स्वयंपाक मीच करतो आता.
आणि बादमध्ये जे भांडे निघत ते भांडे कुठे मीच घासतो, स्वयंपाक ओटा बी मीच पुसतो, स्वच्छ करतो आणि हे स्वयंपाक घर बी मी स्वच्छ करतो. जा तुम्ही आता आराम करा. जा परी झोपली आहे की नाही तर तुम्ही झोपा जरासा तिच्या संग, तुम्ही आराम करा. जा आज मी करून घेतो हे सगळं आता. मग ते उठले म्हणजे तुम्हाला आराम नाही करू देत ना. हो ते तर आहे म्हणा. ते उठली म्हणजे मग मला कधी आराम नाही करू देत. उठून बसली राय म्हणते मापाशी. इकडे तिकडे तिला पाहा लागते. पण तू करून घेशील काय हो सगळं. आता मी भाजी बनवली, पोया भात बनवायचा आहे तर तू करून घेशील. थांब करू लागतो ना मी. तू पीठ भिजव, नाही तर मी पीठ भिजवतो, तू भात तांदूळ काढ ना, भात मान. नाही बिंदू ताई मी करून घेतो सगळं, मी करून घेतो. आज जा तुम्ही आराम करा, मस्त आराम करा आज दिवसभर. काही फिकर नाही, काही टेन्शन नको करा. मी आहो ना, मी आज सगळं सांभाळून घेतो. एक दिवस तुम्हाला आराम. जा करा आराम. तसंही तुम्ही मापेक्षा जास्तच काम करत असता. जा आराम करा. ठीक आहे मग कर मग. झाला आता मामाजी बी माईकडूनच बोला आणि हे बिंदुताई बी माईकडूनच बोला. आता मी म्हणतो मी माहेरी जातो. सगळे माईकडून बोलले म्हणजे आत्याबाई काही करूच नाही शकणार. मग आत्याबाई जायच म्हणा, जमलं. पण आता धीरेचे बाबा राहिले, येईनं बी मनात टांग नाही अडवली पाहिजे गड्या. जाय म्हणलं पाहिजे, नाही तर बस हे मनात टांग अडवते. नाही याच्या टांगीनं काही नाही होणार. मामाजी जाय म्हणाल ना तर आत्याबाई जायच म्हणा. मग आत्याबाईनं मामाजीने जाय म्हटलं काही यायची चालतच नाही. मग बरं आहे. जे मेन हे आहे, जे मेन लोक आहेत ते तर माईकडूनच आहे. बस आता मी दुपारी म्हणतोच. दुपारचं जेवण झालं आणि मग झोप झाली का मस्त फ्रेश लागते. चला आता बिंदूले चहा मांडायला लावतो आता. अमाय उठले का आता बाई? झाली झोप तुमची? हो झाली झोप झाली. उठले बापा. बिंदू कुठे आहे? ते तिच्या खोलीतच आहे काय? हो त्या बाई बिंदू ताई परी धैर्य एकाच खोलीत झोपले आहे. असं बसा ना आता बाई, मी तुमचे पाय दाबून देतो. पाय दाबून देतो काऊन? मग आणि तर दाबली व. आता माझे पाय नाही दुखून राहिले ना. बसा ना आता बाई. अमाय काऊन व ललिता काऊन? काय झालं व? काऊन जबरदस्तीने काऊन बसायला लावतो मला? आता मी झोपून उठली, आता म्हटलं चहा बनवायला लावतो बिंदूले आणि तू म्हणतो बस. पाय दाबून देतो तुमचे. झोपू जकडले असते ना. नाही जकडले ललिता. काऊन तू मग पायाच्या मागं लागली? राहू दे ना. तुला काय पाहिजे ते सांग बा. स्पष्ट बोल तुला काय पाहिजे तर. माझे पाय नको दाबत राहू. दुखून टाकशील ते पाय. साजरे सुजरे आहे तर. नाही आता बाई तसं नाही. काही पाहिजे असलं तेव्हाच मी तुमची सेवा करतो का? तशी नाही करत का मी तुमची सेवा? सांगा मी काय तुमची सेवा करत नाही? नाही करतं म्हणा, तसं काही नाही. करतं तू सेवा. पण जबरदस्तीनं काम करून राहिले. मी नाही म्हणतो तरी. जेव्हा माझे पाय दुखत तेव्हा मी तुला म्हणाल ललिता माझे पाय दाबून दे म्हणून. आज जबरदस्तीनं काऊन दाबून राहिली तू? आता बाई मला माहित आहे तुम्ही कने बिचकता. कशी म्हणू बाबा सुनाई एवढे काम करते, मी तर एक बी काम करत नाही, तरी सुनाईले अजून माझे पाय बी दाबून मागू काय? असं तुम्ही बिचकता थोडंसं, म्हणून तुम्ही म्हणत नाही. मला समजते आता बाई, मला तुमच्या मनातली सारी गोष्ट समजते. तर म्हणून कधी मी तुम्ही म्हणण्यापेक्षा तुमच्या म्हणण्याच्या पहिलेच मी तुमची सेवा करतो. मला माहिती आहे आता बाई तुमच्याला पाय दुखते म्हणून. आणि ज्याला दमा राहते कधी त्याला कॅल्शियमची कमी राहते आणि कॅल्शियमच्या कमीनं कधी पाय दुखत असते. मला माहिती आहे आता बाई, म्हणून तुम्ही तुमचे पाय दाबून राहिले. जा रिलॅक्स करा मस्त, असं शांतपणे राहा. मी मस्त पाय दाबून देतो मग चहा बी मानतो. नाही व ललिता, मी काय आता दाब बाबा. काही समजत नाही मला हिचं. माझी तारीफ करून राहिली का मला ताना मारून राहिली? आम्हीच करतो सरे काम, तुम्ही तर एकही काम करत नाही. आता बाई बोल. आता बाई मी काय म्हणतो का 2 दिवसासाठी माहेरी जातो म्हणतो. जास्त दिवस नाही राहीन, 2 दिवस राहीन, येऊन जाईल. आता तुझे बाबा येऊन गेले व कालच तुझे बाबा गेले. तू इथं माहेरी गेली होती 8-15 दिवस राहून आली आणि आता अजून माहेरी जातो म्हणतो. आता काय काम आहे माहेरी? आता आता जे होतं ते आले तुझे बाबा भेटले, भेट घेतली, आणून दिलं खा पिवाचं झालं. नाही आता बाई तसं नाही. माझ्या बाबाचा फोन आला होता आज सकाळी. तर माझ्या बाबा सांगे ललिता बाई म्हणे तुझ्या आईची तब्येत खराब आहे म्हणे, ताप उतरून नाही राहिला म्हणे तुझ्या आईचा म्हणे. तर असे म्हणे बाबा. हो काय? तर दवाखान्यात नाही गेली का मग? दवाखान्यात नाही नेलं का मग? नेलं म्हणे दवाखान्यात, 2 वेळा दवाखान्यात जाऊन आले म्हणे. पण का नाही तरी ताप उतरूनच नाही राहिला म्हणे आता बाई म्हणे त्याचा, त्या मायाचा. लागन तर दवाई औषध गोळ्या सारच खाऊन राहिली तरी ताप नाही उतरून राहिला म्हणे. तर म्हणून म्हणतो आता बाई जाऊन पाहू काय मी जराशी माहेरी 2 दिवसासाठी जातो म्हणतो. ठीक आहे मग. तब्येत खराब आहे तर मग जाय, आजच चालली जाय. मग काय लेको उद्याची वाट पाहतो, चालली जाय आजच. हवा त्या बाई धैर्याला नाही नेत. मग एकटी जाणं राहते, लेकरू राहिलं सांग म्हणजे मग थोडंसं दचकतेत. मी एकटी भरकन जातो भरकन येतो. तुम्ही धैर्याला पाहून घे जा 2 दिवस. हो पाहतो. हाय बिंदू मागं गेलती तू तर मस्त राहिला तो, दन्न राहते तो, त्याला नाही येत तू आठवण. चालली जाय तू माहेरी. तर आईची तब्येत खराब आहे म्हटलं म्हणजे. पण मग असं कर ना, मदनला घेऊन जाय ना. असं वाटन का तुझ्या बाबाले तुझ्या आईले का आले बा जवाई बी? नाही आता बाई त्याईले नाही. त्याचं दुकान कोण पाहिजे मग? आता बल्लीच्या भरोश्यावर काही बल्ली चांगला पाहत नाही. त्याईले राहू द्या, मी बरोबर ऍडजस्ट करतो. मी सांगतो ना
जवायला दुकानाचं काम होतं म्हणून असं तसं मी सांगून देईन ते नाही नेत. ठीक आहे, पण सांगून तर जाय त्याला तर सांगून दे जो. आता येईनच तो चहा पिवाले, सांगून दे त्याला जातो म्हणून. नाही तर तो म्हणून कशी गेली मा मागून. हो आता बाई, आता त्याला सांगून देतो आणि मग एकटीच निघून जातो. हो ठीक आहे, चहा मानतो आता बाई. आता हो मान, आता ते मामाजी बी येतीनच. जमलं, भेटली परवानगी. नाही अशी युक्ती नाही लढवली असती ना तर साध्या मतानं परवानगीच नसती भेटली. आता बाईनंच अडवलं असतं. काय ले जातो ना असं तसं. बस झालं, युक्ती कामात आली. अरे वा रे वा, मी तर टायमावर आलो आज. आण ललिता मायासाठी आणि एक कप चहा. हो आणतो, पण त्याच्या पहिले एक गोष्ट ऐका. काय म्हणता आता तू? कोणती एक गोष्ट? काय का म्हणतो? बोल. मी माहेरी जातो आता. काय माहेरी जातो म्हणतो आता? काहून? कालच तर बाबा येऊन गेले ना. हो माय बाबा कालच येऊन गेले, पण बाबाचा आज सकाळीच फोन आला होता. आईलेला ताप आहे म्हणे, उतरून नाही राहिला म्हणे ताप, तर म्हणून मी जातो 2 दिवसासाठी. मग येऊन जाईन लागन तर मग तू गेल्यावर ताप उतरून जाईन का? तू दवाई होय का? तुला खाईन का तू? येईल आणि मग ताप उतरून जाईन का? ना दवाखान्यात बी गेली, दवाखान्यात धाडणं, दवाखान्यात जा म्हणा, औषध घ्या म्हणा. असं काही नको बोला. दवाखान्यात गेली नसेल का? मग येई गेलती दवाखान्यात 2 वेळा गेली म्हणे. बाबा इथं होते तवा बी, आणि बाबा गेले तर बाबा घेऊन गेले, तरी बी ताप नाही उतरून राहिला म्हणते. तर मी जराशी जाऊन नाही पाहू का? जाऊ नाही का मी? अरे पण हे पाणी पाय ना किती येऊन राहिलं. या पाण्यामध्ये धैर्यला घेऊन जा. नाही डेरेल नाही येत, डेरेल इथंच ठेवतो, तो राहते. मी 2च दिवसात येतो. अरे मदन, जाऊ दे. सुनबाईले जातो म्हणते. सुनबाईची आईची तब्येत खराब आहे म्हणते ना, हिनबाईची तब्येत खराब आहे म्हणते ना. तर कोणीही पोरीला आपल्या आईची आईले ताप असला तर पाहू वाटते. जाऊ दे सुनबाईले, जाऊ दे. लागलं तर तू नेऊन दे. नाही नाही मामाजी, मी एकटीच जातो. यायचं दुकान सोडून हे कसे येतील? दुकानावर यायची गरज आहे. तुम्ही नको या हो, मी एकटीच जातो. तुम्ही दुकानावर राहा. मी लागन तर सांगून देईन तिकडे काही जवायला काम आहे असं तसं, इकडे गेले तिकडे गेले असं मी बहाणा लावून देईन तिथं. या तुम्ही नको या. पा बाबा ते नाही म्हणते. ठीक आहे, तसंही मला काम आहे. मदन जाऊ दे तिला, टांग नको अडू. ठीक आहे ना आई, नाही अडवत मी टांग, जाऊ देतो. पण एक कप चहा तर द्या ललिता, जाता जाता. हो आता आणतो मी. ललिता तू जावाची तयारी कर, मी देतो बापूजीला चहा नाही. काळजी वाटते बिंदू ताई, इकडची बी काळजी तिकडची बी काळजी. काय करू ताई, मी जावाचं तर मन नाही आहे, पण तू काही काळजी करू नको ना ललिता. मी हाव ना, मी सगळं सांभाळतो, सगळं सांभाळून घेईन मी. धैर्य पाहतो मी. जाय तू निवांत, जाय तू, चिंता करू नको. जाय तू. आईची तुझ्या तब्येत काय आहे काय नाही पाहतो मी, पाहतो इकडचं सगळं. ठीक आहे बिंदू ताई, तुम्ही हा म्हणून मला लय आधार आहे. नाही तर बस मी काय केलं असतं, इकडचं पाहिलं असतं का तिकडचं पाहिलं असतं. नाही हाव मी. जाय तू. बापा काय पाणी होय बापा. हॅलो, हा बोल बा. आता बाई चालली मी. एवढ्या पाण्यात जातं काय हो? आता थांबू दे ना पाणी. कुठं वा समोताबाई, कुठं? मी नाही कुठं चालली बापा. तुला नाही म्हणत वा, तुला नाही म्हणत. मा सुनीले म्हणतो, लहानवाली माहेरी चालली ते. बापा माहेरी? एवढ्या पाण्यामध्ये माहेरी? काहून, लय अर्जंट आहे का? हो, तिच्या आईची तब्येत खराब आहे, ताप नाही उतरून राहिला म्हणे, म्हणून ते चालली. तर म्हणून तिला म्हणून राहिली मी का पाणी थांबू दे. हो ना, केवढं पाणी येऊन राहिलं आणि एवढ्या पाण्यामध्ये जाणं. थांबू ललिता, आताच नको जाऊ, थांब, पाणी थांबू दे. नाही आता बाई, हे पाणी नाही थांबत आणि आता मी नाही थांबत. छत्री आहे ना मापाशी, छत्री घेऊन चालली जातो मी. गाड्या घोड्या थोडी बंद आहे पाण्याच्या, चालूच आहे ना. मग या पाण्यासाठी थांबन ना मी, तर अंधार होऊन जाईल, मग मला जायलाच नाही भेटणार. चाललीच काय? पाहिजो बापा, पाय गी घसरण, भल्ली जिद्दी आहे तू. जातो तर जातोच, पाहिजो बरोबर जाजो. हो आता बाई जातो मी, धीरे धीरे. जाय. गेली काय हो समोताबाई, गेली का तू सून? हो गेली, ते नाही ऐकत, लय जिद्दी आहे ते. जातो तर जातोच. गेली पाण्यातच. हो नाही तर काय हो समोताबाई, आजकालच्या सुनाकनी जिद्दीच आहे बा. माई सून बी तशीच आहे, माहेरी जातो म्हणजे जातो. माई सून तशीच आहे. हो, आणि काय अर्जुनची ड्युटी चालूच आहे काय? पाण्याची बंद असेल ना, अर्जुन घरी असेल ना आता? नाही, त्याची ड्युटी चालूच आहे. पाणी येऊ काही येऊ, त्याची ड्युटी नाही रुकत. तो नाही राहत घरी कधी, चालूच आहे त्याची ड्युटी. हो काय? पोलिसायचं तसंच आहे बापा. सण राय, वार राय, पाणी राय, पाऊस राय, चालूच राहते. हो समोताबाई, तुला काही माहित झालं काय हो? मला तर काही नाही माहित झालं बापा. हिनबाईचं कोणती म्हणतो तू? आता 4 हिनी आहे, मला 4 हिवाई आहे. तू कोणती म्हणतो? तुझ्या पोरीची सासू नव समोताबाई, त्या पोरीची सासू मा सुनीची आई. हिनबाई, तू बी हिनबाईच झाली ना, माई बी हिनबाईच झाली. तिच्याबद्दल म्हटलं काही माहित झालं तुला? सरपंच बाई येईन म्हणत जाय, मग तर मला समजते. हो, तर समजलं तिच्याबद्दल काही तुला? नाही बापा, मला तर काही नाही समजलं तिच्याबद्दल. काऊन, काय झालं? मापोरीनं डोली नाही काही सांगितलं नाही मला. तर तुला कोणी सांगितलं? मासुनीनं सांगितलं मला. मासुनी जवळ तिचा फोन आला होता
तेवढ्यात मी पोचली तर मैसून सांगे मला. असं काय सांगे, काय झालं? अहो समोताबाई जंगलात गेली म्हणते आपली येनबाई, आणि गावातल्या अजून बाकीच्या 6 जणी. जंगलात गेले म्हणते? कायच्यासाठी बापा? काऊन जंगलात गेले? मला नाही समजत बापा. ते मैसून म्हणते कंपिंग कंपिंग म्हणते बापा. कंपिंग करायला गेले म्हणते. रन कंपिंग करायला गेल्या म्हणते बापा. रन कंपिंग करायला? हे काय होते बापा? म्हणजे काय करायला गेले त्या तिथं? म्हणजे कसं कसं करतात त्या? काय माहित काय करतेत, कशा करतेत. आता मी एवढं मासुनीला येडं लावून तेवढं विचारू शकत नाही. विचारलं तर काय बापा, मा सासूले बल्लीच पंचायत आहे अशी म्हणन. मग म्हणलं हो बापा, बरं बरं ठीक आहे, करायला गेल्या तर. मग रातच्या नाही तिथंच राहतात काय तर त्या? हो ना समोताबाई, तेच तर मला अचंबित वाटलं. रातच्या नाही तिथंच राहते म्हणते, दिवसा नाही. 2-4 दिवस झाले म्हणते गेले आहेत. अजून घरी नाही आल्या म्हणते, जंगलातच गेले. तिथंच खाते पेते तिथंच राहते म्हणते. तिच्या सांगत होतेत म्हणते जंगलामध्ये. माय, अरे बापरे. हो समोताबाई हो. थांब अर्जुनची माय, मी लावतोच येईन पहिले फोन आणि विचारतो येईन पहिले काय कसं आहे तो. मी नाही भेट काही. कुठं गेल्या म्हणून, काय करायला गेले, काय कसं विचारतो मी. विचार बापा समोताबाई. मी तर नाही विचारत बापा. मग म्हणन का पाय बापा अडाणीच आहे म्हणून मी विचारत नाही काही. म्हणून म्हणलं नाही समजत तर नाही समजत. मी विचारतो, थांब मी फोनच करतो आता. फोनच लावतो येईन, मी विचारतो. हो लाव समोताबाई, विचारतो. आणि मुली बी सांगतो मग कसं कसं करते, काय करते तर ते आता. हो तुला सांगन मग मी. शांताबाई चला लवकर, आता उघडायचं. काड्या आणून ठेवून देऊ तंबूत. आणि मग आपल्याला पाणी गिनी लावलं तर मग आपल्याला काड्या नाही भेटणार. स्वयंपाक कायच्यावर करू? तात्काळ आपल्याला पोया लागन मग घरच्या रस्त्यानं. म्हणून म्हणतो आता उघड दिली तर चला पटकन काड्या आणून ठेवून देऊ तंबू मध्ये. मग पाणी गिनी झाडी लावली म्हणजे मग तेच आपल्याला त्याच काड्या घेऊ आपल्याला स्वयंपाक करता येते. अमय काय वाजलं? हिचा फोन होय. हॅलो. कमलाचा तर फोनच नाही सुटत बापा. मेरा फोन येते करते, येते इले येते, तिकून करते इकून करते. हॅलो, मी बोलून राहिली समोताबाई. हॅलो येईन बाई, बोला. कसा काय फोन केला तुम्ही? बापा लय दिवसाच्या बाद फोन केला तुम्ही तर. हो येईन बाई, काय करता तर बापा? तुम्हाला तर नाही येत आठवण. तुम्ही पोरासंग बोलून घेता, पोरी संग बोलता, आणि मग सुनी संग बोलून घेता. पण मला तर येते बा आठवण. मी मा पोरी संग बोलतो, मग कोणा संग बोलू बा? मा सुना पोरं माझ जवळ आहेत. मग माझी बहीण करते फोन. तर मग आज असं वाटलं का तुम्हाला फोन करावा, आठवण आली तुमची म्हणून. कसं काय आहे, कुठं आहे तुम्ही, कसं काय चालू आहे सगळं? ठीक आहे ना येईन बाई, सगळं ठीक आहे, सगळं चांगलं चालू आहे. तुमचं बोला, तुमचं सांगा. पाणी काय, पाऊस दिवस काय म्हणते तिकडे? बापा पाऊस तर चालूच आहे बापा. आणि तिकडे? इकडे इथंच आला आहे समोताबाई. इकडे बी चालूच आहे. आता थोडीशी उघाड दिली आहे, नाही तर इकडे रातभर पिटीर आला. हो आमच्या इकडे जास्त आहे. मग काय कसं कुठं आहे म्हणतो तुम्ही? मी घरी. काऊन? नाही मला माहित पडलं बा का तुम्ही कोण्या जंगलात गेल्या बा, तिथंच राहता, खाता पिता, अंग पाय धुता. कसं बापा तिथं तुम्हाला भेव नाही लागत काय रे बा? येईन बाई कसं? आम्ही 6 जणी आहो ना, 7 जणी आहो, मला धरून 7 जणी आहो. तर कायचं भेव? आम्ही आता 2-3 दिवस झाले बा. ते म्हणजे रेन कॅम्पिंग करायला आलो आम्ही. रेन कॅम्पिंग ते काय राहते येईन बाई? कसं करायला लागते ते? काय नाही येईन बाई, आपलं घरून तंबू गिंबू आणाव, खाण्या पिण्याच्या काही वस्तू आणाव, कपडे लत्ते आणाव, घालाचे 1-2 जोडी, आणि जंगलात येऊन तंबू उभारून तंबूत राहावं लागते, आणि बस बनवून खावं लागते असंच. माय बाई, अरे बापरे, जंगलातच राहावं लागते का तंबू बांधून? मग तंबू गडत गिळत नाही का येईन बाई? तो ओल्या गिला नाही होत काय तुम्ही? नाही ते वॉटरप्रूफ राहते ना तंबू. प्लास्टिकचा तंबू राहते, गडत गिळत नाही. मस्त त्याच्यात राहतो, मस्त पाण्याचा आनंद, पावसाचा आनंद घेता येते. सांगा तुम्हाला येवाचा आहे का, घेवाचा आहे का अनुभव? तर बा कुठं यावं लागेल मग आम्हाला? आता ह्या वर्षी तर नाही, आता आम्ही आलो, आता आमचं झालंच आहे. आता 2 दिवसानं जाऊच आम्ही वापस गावाकडे. तर पुढच्या वर्षी पाहू, पुढच्या वर्षीच्या कॅम्पिंगमध्ये तुम्हालाही घेऊ, ये जा मग सांग. हो ठीक आहे, येईन बरं. कसं काय राहते तर येईन बरं. कसं लागते जंगलात पहाडा, तर अभक लागत असं येईन बाई. हो लागते ना, अभक लागते, भीती लागल्यासारखं लागते. पण आम्ही हिमतीनं एकमेकीच्या हिमतीनं राहतो आम्ही. बापरे, काय बा तुमची हिंमत. कोणी माणूस आहे का सांगा का? बस बाया 7 जणीच आहे. नाही माणूस गिनूस नाही आमच्या संग, 7 जणीच आहो. बापरे, कशा राहत समजे बा. मला तर विचार करूनच मागाले काटे येऊन राहिले. एवढ्या जंगलामध्ये बाया काही भेव नाही लागत काय तुम्हाला? सवय पडली आम्हाला आता, भेव नाही लागत. आम्ही मस्त अंधार व्हायच्या पहिले जेवून खाऊन घेतो, मस्त गोष्टी करतो ना. भेवच कायच राहते जंगलामध्ये प्राण्याचं. मग आम्ही मस्त धग इस्तो लावून ठेवून देतो ना. मग कायचं भेव? आणि एक वेळा तंबूत गेलं तर निघतोच कायले मग बाहेर. मग एकदम उजेड दिवस निघून जाते, तर मग काही भेव लागत नाही आम्हाला. बरं आहे बापा येईन बाई, तुमचं लय हिमतीवान आहात तुम्ही. आता पुढच्या वेळेनं तुम्ही बी जा. येईन बरं. कसं काय वाटते तर?
हो चला येईन बाई ठीक आहे. आता रात्र होईनच, आता अंधार होईनच. आम्ही काड्या आणतो जंगलातून, जमा करा लागते बा इथं स्वयंपाक करायसाठी. पाणी गिनी आला तर मग ओल्या होऊन जाते काड्या, मग तंबूत ठेवा लागते आम्हाला, मग त्याचा स्वयंपाक होते. मग असं काड्या बापा करा करा बापा, काड्या करा करा. आणा ठेवतो मी फोन. हो ठेवा ठेवा येईन बाई. कोण सांगितलं होतं आई नीले? आ हो ना, तिले समोताबाईले कसं माहित झालं बुवा? अरे शांताबाई तुला सांगितलं होतं का? तू मावत बहीण जायची तिथं तर तिला सांगितलं असून तिने तिच्या सासूने सांगून दिलं होतं. म्याच होय व मनीषाला सांगितलं होतं. मनीषाने सांगितलं असून तिच्या सासूले, आणि मग ती मनीषाच्या सासूनं माहिनीले सांगितलं असून. त्या बहिणी बहिणीच होय ना, असं माहित झालं असून तिले. असं असं माहित झाली मग गोष्ट. बरं राहू द्या, झाली तर झाली माहित. चला आता काड्या घेऊन येऊ पटकन.